वाईल्ड स्टोनचा नाईट रायडर दिसतंय. रिसर्च केला तर आपल्याला टिपिकल नोट्स कळतील, पण ऑब्व्हियसली याच्यात नोट्सचा रिसर्च करण्याचा काय अर्थ नाही, कारण चीप फ्रेग्रन्स असल्यामुळे ओरिजिनल फ्रॅग्रन्सेस ऑइल्सचे पण केमिकल अल्टरनेटिव्ह वापरून बनवलेले फ्रॅग्रन्सचे पण बजेट व्हर्जनमध्ये त्यातले पण चीप केमिकल असतात. सो ते वाचण्यात काय अर्थ नसतं. त्याचा रिअल एक्सपिरियन्स कसा आहे तो आपण मी तुम्हाला सांगतो. अल्कोहोल ब्लास्ट आय गेस थोडा लेमनिश सिट्रसी कुठला तरी फ्रेग्रन्स आहे आणि हलकासा स्पायसी पण खूप इन्व्हिगरेटिव्ह, म्हणजे स्पायसेस जास्त नाही आहे. सिट्रसी फ्रेश महागड्या ग्लिसरीन साबणामध्ये कसा स्मेल येऊ शकतो तसाच स्मेल. तो साबण तर ऑब्व्हियसली स्किनला खूप जवळ असतो, सो त्यामुळे त्याचा काय असा प्रोजेक्ट बिजेक्ट होत नाही. पण सरप्राइझिंगली हा पण बजेट परफ्यूम आणि त्यातला पण इतका खास नसल्यामुळे हा पण लवकरच स्किन सेंट होऊन जातो. म्हणजे स्मेल करायला असं ना घुसावं लागतं. एक्सपेरिमेंट म्हणून काल मी ना त्या कपाटामध्ये लिटरली मी याचे 20 स्प्रे मारून ठेवले आणि तेव्हा त्याचा मला पहिल्यांदा काय स्मेल आहे हा कळला. हा ऍक्च्युली खूप चांगला स्मेल आहे, पण तुम्ही 2, 3, 4, 5 स्प्रे मारून वरच्या अल्कोहोल ब्लास्टला जज करून आपल्याला कळतच नाही, वर्षानुवर्ष कळतच नाही याचा ऍक्च्युअल स्मेल कसा असतो. जर कोणाला वाटतं का की हा आणि पिअर्सचा जो येलोवाला ग्लिसरीन सोप आहे त्याचं सिमिलर स्मेल आहे?